आता निघालेलो आहोत आम्ही लेह लडाखसाठी कारगिलवरून. काल आमचा स्टे कारगिलला होता आणि तिथे मस्तपैकी झोपलो वगैरे आणि आता चालले आहोत लेहला. लेहला जाताना आम्हाला एक पास लागलेला आहे, नमिकाला पास. अल्टिट्यूड आहे 12,198 फीट, म्हणजे आम्ही समुद्र सपाटीपासून 12,198 फूट उंच आहोत. बघू शकतो. आता आम्ही कारगिल सोडलेलं आहे आणि एंटर करत आहोत लेह सिटीमध्ये. आणि चेकिंग झाली आमची, पण आता पुढे पण परमिट वगैरे चेक करतील. आता बघूया पुढे. असेच तुम्ही कंटिन्यू. या गाडीचा आहे ना अलगच स्वॅग आहे अल्टोचा, कारण की पाठीमागे त्याच्या मेसी 10 नंबर आहे. तर हे भाईने एवढा मला त्रास दिलाय ना, निघल्यापासून ड्रोन उडवतोय. लडाखला पोचायला आलो तरी तो ड्रोन काय उरला नाही, तरी तो बोलतोय की ड्रोन उरल ना. जिथं तो बोलतो सोडायची नाही ड्रोन, बोलतो आपण उडूच का, तर तो ड्रोन आहे ब्रँडेड. आर्मीच्या गाड्या बघा फ्रेंड्स. बघा हे डोंगर बघा कसे आहेत, वालूचे डोंगर पूर्ण. जसं जसं आम्ही पुढे जातोय ना तसं तसं काही ना काहीतरी नवीन बघायला भेटतंय आम्हाला. जळून खाक झालेला आहे, काय झालेला देवाला माहिती. चला आता आम्ही पोचलेलो आहोत लेहच्या चेकपोस्टवर. ही आहे चेकपोस्ट आणि आता इथे परत एकदा आम्हाला एंट्री करायला लागेल. आणि तोपर्यंत बघा तुम्ही हा व्ह्यू. लेहमध्ये माझा अजून एक फॅन हे बघा कसं बसलाय बघा निवांत. मावशीने काय आणलंय नुसते सांगते लोकल काहीतरी आहे. तिला काय सांगायचं, आम्ही कधी घरीच लोक आहो. लडाखवाल्या एंट्रीलाच तोप ठेवली बघा, आणि जास्त शानपणा केली तर लगेच ते तोपोशे घराचा. लडाखची गाडी, ही गाडी चिवणी चिंबोऱ्या असं काही नाही भेटत. ही गाडी फक्त भेटतात म्हणजे टागरा. लडाख नंतर जाणार आहोत दुबईला, थेट दुबईला. आम टू दुबई. हबीबी माझ्याकडे उंटा सांभाळणारा माणूस. थोड्याच वेळात पण चांगला असा स्पॉट दिसला म्हणून थांबलो. मस्त वाटतं इथं, हवा सुटले भरपूर. फक्त एकच प्रॉब्लेम आहे इथं, ते तुम्हाला मी नंतर रूमवर गेल्यावर सांगेन. गाईज बघू शकता कसा व्ह्यू आहे तो. आणि आता थोड्याच वेळात तिथे मॅग्नेटिक येईल, म्हणजे तिथून
आपोआप गाडी आहे ना ती पुढे जाते चढणीवरून सुद्धा. ते तुम्हाला मी दाखविलच व्हिडिओमध्ये कशी जाते ती. पण सध्या हा व्ह्यू बघा कसा वाटते एकदम. रोड जातो इथून मनाली चंदीगड आणि आपल्याला जायचं आहे आता लेहला. तर लेह आहे इथून फक्त 10-15 किलोमीटर असेल. तर मित्रांनो आता पोचलेलो आहेत लेह लडाखमध्ये. आम्ही फायनली एवढा दिवसाचा वेट करून आज पोचलेलो आहोत आणि आमची रनिंग झालेली आहे ती 2654 किलोमीटर. आणि डिझेल आता किती लागला आहे ते आम्ही रूममध्ये गेल्यावरच कॅल्सी करू. किती लागला आहे ते अजून आम्ही पण कॅल्सी नाही केली. आणि आता आम्ही ते हॉटेल शोधू, कारण की लास्ट टाईम जो आम्ही हॉटेलला राहिलेलो ना तो हॉटेल सोल्ड आउट आहे. त्याच्यामुळे आता मला वेगळा हॉटेल शोधायला लागेल. तर आता आम्ही पोचलो लेहच्या मेन मार्केटमध्ये जिथे जेवण वगैरे चांगलं भेटते. आम्हाला माहिती होता तो हॉटेल आधी आम्ही आलेलो म्हणून आम्ही तिथेच आता जेवण करू. मी लेह मार्केटमध्ये आणि थंडीचा टोपी घेतो आहोत. हो म्हणते कशी वाटतंय? हां मस्त आहे. मावशाही अन्न टोपी आपले. आम्ही आता आहोत लेह सिटीमध्ये आणि आता आम्ही निघणार आहोत मॅग्नेटिक हिल शांती स्तूपा बघायला. आणि जाताना आम्ही एक बुलेटसुद्धा किंवा कुठली बाईक असेल चांगली कंडिशनमध्ये ती इथून परचेस करणार आहोत लोकल साईटसीइंग करायला. फ्रेंड्स आता मी बाईक परचेस केलेली आहे. दुकानाचं नाव काय मला माहीत नाही आता. ही बाईक घेतलेली आहे बुलेट 350 क्लासिक आणि ती रेडी झालेले आहेत रायडिंगसाठी. दिवस आहे 6वा आजचा आणि ड्रोनची आपले प्रयत्न अजून सुरूच आहेत. आम्ही पण हार नाही मानणार. ड्रोन उडवूच त्याला. ड्रोन थोडासा घाईत झाला आहे. जिगरा पाहिजे सायकलवर लडाख. बघू बघा तुम्ही सायकल घेऊन आलाय राईडला. व्हायला आलेलो आहेत. चांगला हॉटेल आहे. काल पण इथूनच आम्ही आणलेला पार्सल. आता मागू काहीतरी जेवायला आणि जेवण झाल्यावर जाणार आहोत आम्ही. कुठे जाणार म्हणतात माहिती आहे का तुला? म्हणतात बाय माहिती आहे तुला कुठे जाणार आहोत? माहीत असं तर मी तुमच्या शांती. हॅलो फ्रेंड्स, तर आता आलेलो आहोत आम्ही शांती स्तूपाला. पण इथून तुम्ही जो व्ह्यू बघत आहात तो आहे पूर्ण लेह सिटीचा. आणि आम्ही आलेलो आहोत तो म्हणजे शांती स्तूपाला. तिथे बुद्धाचं मंदिर आहे बहुतेक. तिथे चालू होतं आम्ही. टाईम झालेला आहे आता 4:10 आणि आम्ही आलेलो आहोत आता रॅन्चोच्या स्कूलमध्ये जी 3 इडियट मूवी झालेली आमिर खानची त्याचा हायस्कूल बघायला. आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो कसा आहे हायस्कूल. की आम्ही आलेलो आहोत आता रॅन्चोचा स्कूल बघायला. लगेच रॅन्चोच्या भावाची टी-शर्ट घातली यांनी बघा. व्हायरस जाऊन घेणार होतो शूटिंग आणि या 3 मावशा आल्या आणि त्यांचं चाललं आहे ऑल इज वेल ऑल इज वेल. काय बोलायचा राहू दे चल. तो इथं कॉफी प्यायला याचा तेव्हा आवाज सुनू जाईल. आता तयारी सुरू झाली आणि उडला 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 बसला. येत ना बोलतं मी सोडणार नाही. उडवूनच दाखवेल तुम्हाला बोलतात ड्रोन. बघा फक्त बोलतात ड्रोन. मला असं वाटतं यो आहे ना जमिनीवरचा ड्रोन आहे आकाशांचा नाही. ड्रोनची चुकी नाही आहे. जो आपण चुकीचा ड्रोन आहे मला वाटतंय ते आकाशांचा ड्रोन आहे.